लोकल ट्रेन, गर्दीने भरलेले रस्ते, हॉर्नचा आवाज आणि समुद्राची गार हवा हे सगळं म्हणजे मुंबईची खरी ओळख. नमस्कार मंडळी, तर महाराष्ट्र दौऱ्याच्या आजच्या प्रवासात मी चाललोय कधीही न थांबणारं शहर म्हणजे स्वप्ननगरी मुंबईमध्ये. ट्रेनचा प्रवास माझ्यासाठी काही नवीन नाही. पुण्यावरून थेट पोहोचलो मुंबईचं हृदय समजलं जाणाऱ्या दादर स्टेशनला आणि तिथून थेट आकाशसोबत रूमला. थोडा वेळ आराम केला आणि गरमागरम चहा आणि वेफर्सचा आस्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि ज्या कामासाठी आलो होतो ते म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन. विसर्जनाच्या तयारीमुळे मुखदर्शन घेतलं आणि समाधानी मनानं पुढच्या प्रवासाला निघालो. बोरिवलीपासून जवळच गोराई या ठिकाणी असणाऱ्या ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट द्यायला. त्यासाठी आम्ही पोहोचलो गोराई बंदरावर, कारण इथून पुढे जाण्यासाठी बोटीचा प्रवास करायचा होता. आणि प्रवास करून पोहोचलो मुंबईच्या सिमेंटच्या जंगलापासून अलिप्त असणाऱ्या या हिरवाईच्या जंगलात. प्रवेशद्वारात पाऊल टाकताच मन शांत होतं. गर्दीच्या मुंबईत असं एखादं स्थळ आहे हेच आश्चर्य वाटतं. इथं आल्यावर जणू आयुष्याच्या धावपळीपासून थोडा विरंगुळा मिळतो. सुवर्णरंगी घुमट सूर्यप्रकाशात चमकत असतो आणि नजरेत भरतो तो एकच शब्द, भव्यता. गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश इथे जिवंत होतो. मंदिरात येऊन देव पाहणं सोपं असतं, पण स्वतःच्या अंतःकरणात डोकावणं म्हणजे खरी साधना. आणि तीच अनुभूती इथे मिळते. जर आयुष्याच्या गडबडीतून थोडा वेळ स्वतःसाठी हवा असेल, मनाला शांततेचा स्पर्श हवा असेल, तर नक्की एकदा भेट द्या. इथंच असणाऱ्या जलपानगृहामध्ये नाश्ता केला आणि आजचा प्रवास इथेच थांबला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाकी काय, निवांतच.